जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे, तर कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। मंगसाळ नदीच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे, त्यामुळे नदीचं पाणी हे आता रस्त्यावर यायला लागले आणि नागरिकांची आता गैरसोय होतीये। शाळकरी विद्यार्थ्यांचा सुद्धा यामध्ये खोळंबा झालाय। सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीतली परिस्थिती पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे। 26 ऑगस्टपर्यंत किनारपट्टी भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात येतोय। आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। रत्नागिरीमध्ये कालपासूनच कोसळधारा पाहायला मिळतात। मध्यरात्रीपासून पावसाचा जोर हा रत्नागिरीमध्ये वाढलेला पाहायला मिळतो। आज दिवसभर हा पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे। समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, त्यामुळे पुढील 3 दिवस हा परिणाम जो आहे तो पावसाचा जाणवणार आहे। पुढचे 2 ते 3 दिवस असाच पावसाचा जोर जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। लक्षद्वीप आणि त्याच्या लगतच्या परिसरामध्ये हवेची द्रोण परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे, त्यामुळे याचं रूपांतर जे आहे ते कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे बाष्पयुक्त वारे झाले, त्यामुळे 26 ऑगस्टपर्यंत किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। गेले पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस जो आहे तो रत्नागिरीमध्ये पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।